नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. खूप छान रेसिपी आहे, नक्कीच ट्राय करा. नवीन रेसिपी आपली अशी आहे, कच्च्या केळीपासून आपण केळी वडे बनवणार आहोत. आणि केळी वडे खूप टेस्टी आणि खूप छान होतात. नक्कीच ट्राय करून बघा. चला तर मग काय काय साहित्य लागतं ते बघूया. केळी वडे बनवण्यासाठी इथं मी घेतलेली छोट्या साईजची कच्ची केळी घेतलेली आहे. आणि ती आपण स्वच्छ धुवून कुकरला लावून घेणार आहे. आणि मसाल्यासाठी मी घेतलेल्या आहे 2-4 मिरच्या, अद्रक आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या बघू शकता. थोडंसं जिरं, कढीपत्ता, कोथिंबीर आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे. आता प्रथम आपण केळी स्वच्छ धुणार आहोत आणि कुकरला 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. बघत असाल केळी मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि अशी एक एक पीस करून घेतलेले, म्हणजे एक एक केळी सेपरेट केलेला आहे. आता आपल्याला वाफवून घ्यायचे, साल वगैरे काहीच काढायचे नाही. डायरेक्ट मी कुकरला लावते, आता दाखवते. बघत असाल इथे मी कुकर ठेवून घेतलेला गॅसवर आणि पाणी घालून घेतलेले त्यात थोडंसं. आणि आता केळी सोडून घेणार आहे मी या पद्धतीने. सर्व केळी सोडली. आता मी झाकण लावून 2च शिट्ट्या घेणार आहे, पटकन होतात. आपला कुकर होतो तोपर्यंत आपण वाटण घेऊया. बघत असाल इथे कोथिंबीर, कढीपत्ता आणि मिरच्या, लसूण, अद्रक घालून घेतले. थोडंसं जिरं आणि आपल्याला छान असे आबडधोबड पेस्ट करून घ्यायची आहे. बघत असाल आपली चटणी छान अशी तयार झालेली आहे. आता आपण पुढची तयारी करून घेऊ. थोडासा ओवा घेतलेला आहे, असं मस्त चोळून टाकते मी. मीठ घालून घेतलंय, थोडीशी हळद, आता आपल्याला छान असं बॅटर तयार करून घ्यायचंय. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, मीडियम साईजचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचंय. थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला. सरसरीत असं बॅटर तर करून घ्यायचं आहे. बघत असाल खूप छान असं आपण पीठ मस्त एकजीव असं मिक्स केलेलं आहे या पद्धतीने. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, या पद्धतीने आपल्याला लागणार आहे. तर आता 10 मिनिटासाठी आपण साईडला ठेवून घेऊया. आपला कुकर झालेला आहे, 2 शिट्ट्या झालेल्या आहे. आपण उतरून ठेवलेला आहे आणि त्याच गॅसवर आपण कढई ठेवून घेतलेली, तेल तापायला ठेवलेलं आहे. त्यात आपण जिरं मोहरी घालून घेणार आहोत. जिरं मोहरी घालून घेते, कढीपत्ता आणि आपण जी चटणी करून ठेवली होती ती चटणी आपण घालून घेणार आहोत. बघत असाल मीठ आणि हळद लगेच आपल्याला घालायचं आहे. मीठ चवीनुसार, हळद छान 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे आहे. बघत असेल आपली चटणी छान परतलेली आहे, तेल सुद्धा सुटलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. बघा 2 शिट्ट्यामध्येच आपली केळी छान शिजलेली आहे आणि साल असं निघत आहे. साल जरी निघत असलं तरी कडक आहे, बघू शकता. या पद्धतीने आपल्याला किसून घ्यायची आहे केळी. बघत असाल मी सर्व केळी अशी किसून घेतलेली आहे. आता आपण जी चटणी बनवली होती, परतून घेतली होती, त्या चटणीमध्ये मिक्स करून घेऊया. आपण सर्व केळी आपण याच्यात घालून घेऊया. छान एकजीव करून आपली वड्यासाठी भाजी तयार झालेली आहे. आता आपण थंड करून घेऊया. खूप सारी कोथिंबीर घालून घेऊया. बघत असाल या पद्धतीने मी सर्व वडे तयार करून घेतलेले आहे. आता आपण या पिठामध्ये घालून एक एक सोडून घेणार आहोत. इथे आपण तेल तापायला ठेवलं होतं, तेल ही गरम झालेले छान. आता आपण एक एक वडे सोडून घेऊया. या पद्धतीने आपण पिठात वडे सोडून घेतलेले आहे आणि आता आपण तेलात सोडणार आहोत. या पद्धतीने आपण एक एक
सर्व वडे आपण सोडून घेतलेले आहे. आता आपण पलटी करून घेऊया. एक साइड झालेली आहे, बघत असाल खूप छान असे झालेले आहे. बघत असाल खूप छान असे आपले झालेले आहे. आता आपण काढून घेऊया वडे. याच पद्धतीने पुढील वडे आपण सोडून घेऊया. बघत असाल याच पद्धतीने आपण सर्व वडे तळून घेतलेले आहे. खूप छान अशी डिश झालेली आहे. तुम्ही मिरची संग, चटणी संग, कशा संगही खाऊ शकता. खूप छान अशी झालेली आहे. केळी वडे आपले रेडी आहे. आणि तुम्हाला एक दाखवते, बघू शकता खूप छान असे झालेले आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.